आपल्या चांगदेव 65मधला जो कालचा दृष्टांत घेऊन आपण पुढे निघालो आहोत. आता सगळा संवाद या 65मधला चांगदेवांच्या बरोबरच आहे आणि चांगदेव आणि ज्ञानदेव ह्या भेटीच्या संदर्भात आहे. काल ज्या स्थानावरती आपण थांबलो की मिठाला वाटलं की सागराच्या पाण्याचा ठाव घ्यावा, म्हणून ठाव घेण्याकरता ते मीठ आहे ते पाण्यामध्ये उतरलं. ते खाली खाली गेलं. आता मीठ कुठे राहिलं? त्या पाण्यामध्ये ते विरघळून गेलं. कारण समुद्राच्या जलामध्ये विरघळणं हा त्याचा गुण आहे एक. आणि मुद्दाम दृष्टांतच सागराचा धरला तर त्यांनी पुन्हा असं म्हटलं आहे की आधी ते मिठाचंच पाणी आहे, त्यामुळे मीठ मिठात विरघळून गेलं. म्हणजे आणखीन त्या दृष्टांताला एक वेगळी पुष्टी दिली आहे त्यांनी तिथे. तर त्यामध्ये ते म्हणतात, लवण पाणी याचा थाओ माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची मी नाही मा काय घेवो माप जळा. काय आता ती त्या जळाचं माप घेणार आहे? ती काय मोजू शकणार आहे? मग ती मिठाची काय चिमूट असेल, पुरचुंडी असेल, पिशवी असेल, ती जी काही त्यात ओतली आहे ती काय करू शकते? तर म्हणाले ती काही करू शकत नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की हे जे मीठ पण आहे की उपाधी घेऊन जेव्हा तिथे जातं किंवा उपाधी निर्माण केली त्या मिठाने आपल्याला मापायचं आहे म्हणून, तरीसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर उपाधी राहत नाही. त्या जळात गेल्यानंतर ती जळाबरोबर मिसळून जाते. तैसे तुझं आत्मया ते पाही देखो गेली या मीची नाही. तसंच म्हणाले तुझ्या दर्शन घ्यायला मी आलो. या तुला म्हणजे ह्या आत्मतत्वाला पाहायला मी निघालो. कोणाला? ह्या चांगदेवाच्या. तेथे तू काहीचा काही कल्पावया जोगा. तिथे तुला भेटायला आल्यानंतर तर तुझ्या कल्पनेकरता तू राहिलाच नाहीस हे मला म्हणाले कळलंच नाही. की जेव्हा म्हणाले चांगदेवा मी ठरवलं की तुझ्या आत्मस्वरूपाला भेटावं, मला काही तुझं बाह्यरूप बघायचं आहे आणि त्याच्याशी हाय हॅलो करायचं आहे असं नाही आहे. मला तुझ्या अंतरंगाशी भेट घ्यायची आहे. मला काही तुझ्या लौकिक देहाची भेट घ्यायची नाही. पण म्हणाले जेव्हा माझ्या मनामध्ये चांगदेवांचं भेट घेण्याचं प्रयोजन काही असायचं कारण नाही, पण ते निर्माण झालं त्यावेळेबरोबर काय झालं म्हणाले, मीची नाही, मीच लोप पावलो, मीच राहिलो नाही. त्या मिठाच्या खड्यासारखा त्या स्वरूपामध्ये मी विरघळून गेलो. आणि म्हणाले जसा जल आणि मीठ हा भेद उरला नाही, तसाच म्हणाले की मी आणि स्वरूप, मी आणि चांगदेव हा भेद उरलाच नाही. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कल्पनेला वावच राहिला नाही. कारण कल्पनेनी चांगदेव कल्पावा का तिथे स्वरूपाशी एकरूप झालो म्हणून आपण आत्मरूपाशी एकरूप आहे असं म्हणावं. मला म्हणायला म्हणून तिथे काही वेगळं शिल्लक राहिलं नाही. जो जागोनी नीद देखे, तर दुसरा दृष्टांत देतात, तो देखणेपणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. म्हणाले जो जागोनी नीद देखे, जागा झालाय झोपेतून आणि जागा झाल्यानंतर त्याला असं वाटतंय की आपण काय झोप असते त्या झोपेला एकदा बघावं तरी असं त्याला वाटतं. तर म्हणाले असं झोप झाल्यानंतर जागृत अवस्थेत आल्यावर जेव्हा निद्रा पाहण्याची इच्छा चांगदेवा निर्माण झाली, तर म्हणाले अशी डोळे उघडे आहेत, स्थिती जागृतीची आहे, निद्रा कशी दृष्टीला पडेल? जागेपणी निद्रा कशी येईल? जागेपणी निद्रा कशी असेल? पण म्हणाले हे जे निद्रेचं दृश्य आहे, जे त्याला स्वतःच्या निद्रेचं जागेपणी पाहायचं आहे, ते नक्कीच त्याला पाहायला मिळणार नाही. आणि त्याला जो छंद आहे, हा इच्छा आहे की आपण निद्रेला पाहावं, त्या पाहण्याला त्याला नक्की 100% मुकावं लागेल. मग काय होईल? त्याला पाहता येणार नाही. याचा अर्थ माझ्या ठिकाणचा द्रष्टेपणा निघून गेला. पाहणार आहे ना, म्हणून द्रष्टेपणा गेला निघून. आता मी कुठे आलो म्हणाले, पुन्हा सहज स्थिती माझारी. म्हणून मी तो जागोनी नीद देखे, डोळे उघडे ठेवून जागृत स्थितीत म्हणजे झोप नीद पाहायला गेलो. तो देखणेपणा जेवी मुखे, देखणेपण द्रष्टेपण जे निघूनच गेलं, संपूनच गेलं.
तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. त्याचप्रमाणे म्हणाले तुला पाहायला निघालो. तर काय झालं, तुझ्या ठिकाणी सुद्धा मी काय भावानी पाहू. तुला पाहायला गेल्यावर जसं त्या मिठाच्या ठिकाणी झालं, त्याला पाहायला जायचं म्हटल्यावर, तसं मी पाहायला यायचं म्हटल्यानंतर तू तू मला दृश्य वगैरे भानगड नाही. आता फक्त माझं द्रष्टेपण. तर म्हणाले माझं द्रष्टेपण गेलं आणि म्हणाले तुझ्या स्वरूपामध्ये मला आता दृश्य राहिलंच नाही आहे, कारण मी द्रष्टा राहिलो आहे, पण तू माझ्या दृष्टीने दृश्य राहिलाच नाही आहेस. त्यामुळे दृश्य हा विषय नाही, माझं द्रष्टेपण निघून गेलं. मग नुसतं काय राहिलं, द्रष्टृत्व. आपण जे सगळे शब्द पाहिले त्याच्यामध्ये हे द्रष्टृत्व राहिलं, की पाहणेपण हे जे आहे तेवढंच राहिलं. जे पाहणेपण केव्हा निर्माण करायचं असेल तर होईल का नाही माहिती नाही, पण पाहणेपणाची जी कुवत आहे ती कुवत शिल्लक राहिली. म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या परमात्म तत्वाला काय नाही आहे, सगळं आहे. गाणे पण आहे, पाहणे पण आहे, जेवणे पण आहे, घेणे पण आहे, देणे पण आहे. हे सगळं उपस्थित आहे. हे त्या ठिकाणी सर्व काही आहे हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून आता काय झालं, तुझ्या माझ्यामध्ये म्हणाले दृश्यद्रष्टा व्यवहार कसा होईल, कारण मी स्वरूपाच्या स्थितीत आहे. मी तुला स्वरूपाच्या स्थितीत पाहायला आलेलो आहे. तेव्हा असं ज्ञानदेवांनी या ओवीच्या निमित्ताने तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. त्यामुळे तुला जर मला पाहायचं आहे आणि स्थिर राहायचं आहे, मी कसा पाहणार तुला, कारण मी त्या स्वरूपामध्ये मुळातच स्थिर झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या स्वरूपातून बाहेर येऊन मी तुला पाहू शकत नाही, कारण शेवटी तुझं आणि माझं स्वरूप. म्हणून पुढची ओवी घेतली, अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही. कसं आहे म्हणाले, दुसरा दृष्टांत, अंधार आहे, त्या अंधारामध्ये सूर्यप्रकाश असणारच नाही, आणि सूर्यप्रकाश आला तर अंधार राहणारच नाही. त्यामुळे ही गोष्ट सत्य. परी मी आहे हे काही न वचेची जेवी. पण म्हणाले एक गोष्ट आहे, खूप काळोख आहे, अगदी डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही, इतका काळोखच आहे. अशा त्या काळोखामध्ये म्हणजे मी उभा आहे, ते म्हणतात हा एक दृष्टांत की उभा आहे. तर म्हणाले मी जरी उभा आहे तरीसुद्धा म्हणाले त्या इतक्या काळोखात मी काही मला पाहू शकत नाही, कारण मला मीच दिसत नाही, मला स्वतःलाच पाहता येत नाही. जरी मी मला पाहत नाही तरी म्हणाले मला जाणीव आहे ना मी आहेची. असं झालं आहे का की मी त्या काळोखात आहे म्हणून मी आहेची जाणीव, कारण काही दिसतच नाही आहे. हे कशाकरता चाललं आहे आता, द्रष्टृत्व. म्हणजे माझं द्रष्टेपण गेलं, मी अंधार झाला, त्या अंधारामध्ये मी काही पाहू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रयत्नाने मला माझा देहसुद्धा अंधारामुळे दिसू शकत नाही. म्हणजे मी मलाही पाहू शकत नाही, माझ्या देहालाही पाहू शकत नाही, पण मी आहे ही जाणीव आहे. त्या अंधारात कुणाचा तरी पावलांचा आवाज आला, कुणीतरी आलं त्या खोलीत असं वाटलं, तर माणूस सांगेल कोण आहे तुम्ही, विचारेल मी इथे उभा आहे बरं का, काळोखामध्ये तुम्हाला जर भीती वाटत असेल तर इथं अमुक आहे, तिथे तमुक आहे, असे या असे जा, मी अशा ठिकाणी आहे, ही खोली मला माहिती आहे आधीची, तुम्हाला जर कळत नसेल तर मी सांगतो. हे सगळं काय आहे म्हणाले, हे ज्यावेळी त्या काळोखात सुद्धा त्याला त्याचं भान आहे, याचा अर्थ ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व जे स्वयंप्रकाश आहे की त्याच्या प्रकाशात ते व्यवहार करत आहे. अंधारामध्ये लौकिक जीव आणि लौकिक देह, जीव लौकिक आहे असं नाही, पण त्याला असलेल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांमध्ये अडकलेला जीव, आता त्याच्याकडे चैतन्य आहे म्हणून तो लगेच काही त्या अंधारात वेगळं द्रष्टेपण नाही उभं करू शकत, तो वेगळा नाही पाहू शकत. त्या जीवाच्या ठिकाणी चालण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून चला मला चालता येते आणि मला बघता येईल, मी अंधारात पाहतो, चालत निघतो आणि ह्या खोलीच्या बाहेर जातो आणि ह्या अंधारातून मी उजेडाकडे जातो. हे सामर्थ्य जीवाला नाही, हे सामर्थ्य कोणाला आहे, त्या आत्मतत्वाला आहे. म्हणाले ते आत्मतत्व कुठेही असलं
तरी ते त्याच्या प्रकाशाने प्रकाशित आहे. ते आत्मप्रकाशाने स्वप्रकाशाने प्रकाशित असल्यामुळे आणि ते सर्वदूर घनदाट भरून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे परी मी आहे हे काही न वचेची जेवी. आणि त्यामुळे म्हणाले त्याला अन्य कशाचं प्रयोजन नाही आहे आपण आपल्या ठिकाणी असण्याला. आता त्याच्यावरती त्याचा निष्कर्ष माऊली आपल्याला काय सांगते की परी मी आहे हे काही न वचेची जेवी. परंतु मला मी आहे असं म्हणता येत नाही. असं नाही, मी आहेच. मी कुठे नाही आहे, अंधार आहे पण मी आहेच. तसं म्हणाले की ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की चांगदेवा, मी माझ्या आत्मस्वरूपाला जाऊन बसलो. त्या आत्मस्वरूप नुसती तुझ्या भेटीची इच्छा केली तरीसुद्धा त्या भेटीचा संकल्प त्या आत्मस्वरूपातच जाऊन विरला. जसा मिठाने त्या लवणामध्ये शिरून त्या मिठाने त्या जलामध्ये शिरून त्याची खोली बघण्याचा प्रयत्न केला, त्याबरोबर ते लवण काय झालं, ते विरघळून तिथे त्या सागराशी एकरूप झालं. तसंच म्हणाले मला जेव्हा वाटलं की खूप वाटलं की आपण भेटावं चांगदेवाला, असं जर मला वाटलं तर ते जे वाटणं आहे ते वाटणं निर्माण होण्याच्या आधीच मी त्या आत्मस्वरूपात मिसळलो. जसं लवण सागरामध्ये मिसळलं तसं म्हणाले मी पण मिसळून गेलो. आता मी जेव्हा त्या आत्मस्वरूपात मिसळलो तेव्हा म्हणाले चांगदेवा, तुझं हे आत्मस्वरूप तिथे सिद्धच आहे. त्या आत्मस्वरूपामध्ये तू ज्यावेळी असशील, जे सिद्धच आहे याचा अर्थ जेव्हा तुझाही अधिकार येईल आणि तू त्या आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन त्या ठिकाणी माझ्यासारखा अनिर्बंध संचार करशील, त्यावेळी तुझं अस्तित्व त्या आत्मस्वरूपातच आहे. आणि जेव्हा ते तुझं अस्तित्व आत्मस्वरूपात आहे तेव्हा ती भेट सिद्ध आहे. आणि ते सारखं जे आपली सिद्ध भेट म्हणतात ती अशा अर्थाने आहे की चांगदेवांना तो अधिकार अजून प्राप्त झाला आहे की नाही माहीत नाही, परंतु ज्ञानदेवांचा अधिकार इतका आहे की ते त्यांच्या ठिकाणी चांगदेवांना त्या आत्मस्वरूपाच्या इथेच पाहत आहेत. ते चांगदेव दिसले, भेटले, त्यांना पुढे काय त्यांच्याशी लौकिकामध्ये संभाषण करायचं असेल ती गोष्ट वेगळी, पण चांगदेवांचं स्मरण, चांगदेवांचं दर्शन, चांगदेवांची भेट ते कुठे घेतात, त्या आत्मस्वरूपातच घेत आहेत. त्यांच्या बाजूने आत्मस्वरूपात आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आत्मस्वरूपाला अन्य कशाचं प्रयोजन नाही. त्यामुळे चांगदेवा, तुझ्या भेटीकरता तुझं प्रयोजन मला नाही आहे. तर म्हणाले म्हणून तेवी तू ते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, जिथे तू पण आणि मी पणेसी, तेवी तू ते मी गिवसी. तसा मी गिवसी सापडतो. त्याचप्रमाणे मी तुला सापडलो असतो जसं तुझं तू पण माझ्याशी पूर्णपणाने मिसळून उखते पडे ग्रासी भेटीची उरे. व्यवहारातलं जे सामान्य इदम अहम ही जी स्फुरण आहेत, इदम म्हणजे हे, आता हे जे आहे हे मध्ये दोघेही आलेच ना, स्वतः चांगदेव आले आणि स्वतः ज्ञानदेव आले. तर चांगदेव आणि ज्ञानदेव ज्या स्थितीत आहेत किंवा जी स्थिती त्यांची आहे दोनपणाची, तू पण आणि मी पणेसी, ज्यावेळी तुझ्या ठिकाणचा हा भाव संपून जाईल त्यावेळी उखते पडे ग्रासी, म्हणजे पूर्णपणे उखते पडे, पूर्णपणे कुठे पडतं, ग्रासी म्हणजे नसतो, त्याचा ग्रास होतो, म्हणजे मी तू पण संपून जातं. भेटीची उरे, मग त्यावेळी जी उरते ती काय उरते, ती सिद्ध भेटच शिल्लक राहते. म्हणजे त्याप्रमाणे आता त्यांना पूर्ण ओवीचा अर्थ काय बघूया. तेवी तू ते मी गिवसी, त्याचप्रमाणे इथे वरती जसं म्हटलं की अंधारामध्ये मला मी आहे ह्याची जशी जाणीव आहे त्याचप्रमाणे तू ते, तुला मी सापडलो असतो तुझ्या ठिकाणी, तर तेथे तू पण मी पणेसी, तिथे तुझ्या ठिकाणचं जे तू पण आहे
ते ज माझ्याशी म्हणजे माझ्या मीपणाशी उखते पूर्णपणे पडे ग्रासी, पूर्णपणाने नष्ट पावलं असतं तर भेटीची उरे, तर सिद्ध भेटच झाली असती. आपल्या भेटीमध्ये अडथळा राहिलाच नसता. आपण दोघं भेटलेलेच राहिलो असतो. केव्हा? जेव्हा तुझ्या बाजूने आत्मस्वरूप प्राप्त होईल तेव्हा. तोपर्यंत तेवी तुझ्या स्वरूपाचा मी विचार करिता साचा. आता माझ्या बाबतीत, कारण आता मी तुला सांगतो आहे की तुला वरचा संदर्भ दिला की वरच्या संदर्भामध्ये अंधार, वरची ओवी अंधार होता आणि त्या अंधारामध्ये त्या माणसाला काही दिसत नव्हतं, स्वतःचा देह पण दिसत नव्हता. पण आत्मप्रकाश असल्यामुळे त्याला मीच भान होतं आणि त्यामुळे त्याला मीच भान आहे अशी स्थिती असेल तर त्याप्रमाणे त्या स्थितीत जर तू असतात की केवळ पणाच्या भानामध्ये असतास आणि त्या पणाचं जे भान आहे ते भान जर त्यांनी तुला मला शोधून दिलं असतं, तुझ्या फक्त तुझ्या ठिकाणी तुझ्या असलेपणाची जाणीव आहे. म्हणजे आपण तेव्हा काय म्हटलंय तिथे, बिईंग, बस असणं आहे पण नाही, असले पण आहे. तिथे असित एवढंच आहे. आणि म्हणून त्याचं कसं आहे, असीचं अस्तीचं त्व लावलं. जसं द्रष्टृत्व तसं तिथे काय झालं, अस्तित्व. तर त्या ठिकाणी तुला ते तसं अस्तित्व जर आलं असेल किंवा असतं तर तुझ्या माझ्या भेटीचा प्रश्नच नव्हता. तू मला असलं कोरपत्र पाठवून भेटीला येऊ का या विनंती करता ही भानगड तू केलीच नसतीस. कारण तू आधीच हे आत्मस्वरूप जाणलेला असतास आणि तुझ्याच ठिकाणी तू जिथे आहेस तिथे त्या तापी तीरावरतीच तुला माझं दर्शन, माझी भेट, आपल्या भेटीचा आनंद तिथंच मिळाला असता. जसं तू आता मला पत्र पाठवलंस. आता व्यावहारिक सत्तेमध्ये काय आहे, कुणाही मोठ्या माणसाचा सन्मानच केला पाहिजे. तू अगदी नुसतं स्वस्तिश्री वटेशू लिहून जरी पाठवलंस तरी त्याच्यावर आता मी काहीतरी उत्तर देणं भागच आहे. तर ते उत्तर मी देईन. तर ते जे मी उत्तर देईन त्याच्यामध्ये तुझ्या माणसाकडून मला कळलं आहे की तुला आमच्या भेटीची इच्छा आहे. एवढा मोठा तत्त्ववेत्ता आहेस तू. सगळ्या मोठ्या वैदिक परंपरेतल्या श्रेष्ठ ग्रंथांचा तू धांडोळा घेतलेला आहेस. त्यामुळे ते तुला सगळ्याचा जो निष्कर्ष आहे, सार आहे, तुला माहिती आहे. आणि त्यामुळे तू मला हे असं लिहिलं नसतंस. पण तू माझ्याकडे जेव्हा हे पत्र काही कळवायचं म्हणून पाठवलं आहेस तर आता त्याचं उत्तर मी लिहायला बसणारच ना. मला बसलंच पाहिजे त्याचं उत्तर लिहायला. मी उत्तर लिहिताना मित्रांनो का बरं झालं सांगते वा, तू मला पत्र पाठवायला गेलास खरा पण तू तिथंच अडखळलास. जाऊ दे, मी तुला आता सांगतो, काही अडखळण्याचं कारण नव्हतं, जरा टेक इट इझी असं म्हणाले. मी त्याला सांगितलं, अरे कशाला एवढा अंगावरती ताण घेतोस, सोडून दे असं म्हणून 4 उपदेशाच्या गोष्टी करण्याचं ज्ञानदेव म्हणतात कारणच नाही. कारण त्याचं असं आहे की ही स्थिती आणि हा प्रसंग नाहीच आहे. जसा ज्ञानेश्वरीतला प्रसंग वेगळा आहे. ज्ञानेश्वरी सांगताना ह्याच्या सगळी अलीकडचीच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला पारमार्थिक सत्तेत मधनं आणून सोडते आणि इथे पारमार्थिक सत्तेच्या पुढे चर्चा सुरू होते. पारमार्थिक सत्ता हाच त्याचा बेस आहे, तोच त्याचा पाय आहे आणि त्याच्या पुढे जायचं आहे. त्यामुळे विषय वेगळा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्याचप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा जेव्हा मी विचार केला त्यावेळी तू पण जे आहे ते माझ्या मीपणासह मावळलं. जे तुझं तू पण कळायला आधी माझं मी पण पाहिजे ना. कारण द्रष्टा कोण आहे किंवा समजणारा जाणणारा कोण आहे, तर जाणणारा मी आहे. काय त्याला ज्ञाता म्हणा, काय त्याला द्रष्टा म्हणा, काय जे त्याला ज्या शब्दांनी त्याला विचारात घ्यायचं असेल त्यांनी घ्या, कुणीतरी. पण त्यातला जो मी आहे त्या क्रियेकरता उत्सुक असणारा भेटीच्या, असं तू म्हणतोस त्याप्रमाणे अरे मलाही वाटलं तुला खूप भेटावं. असं आहे, सौजन्य आहे, वास्तव आहे, दोन्ही आहे.
की मी तुम्हाला भेटायला येतो, नाही नाही तुम्ही मला भेटायची काही गरज नाही, असं म्हणजे उद्धटपणाच झाला सगळा. असं नाही होणार. तू तुझ्या ठिकाणी बरा, मी माझ्या ठिकाणी बरा, असं आपण व्यवहारात भांडाभांडीच्या याच्यावर कशाला ना, नाही ना तुमचं पटन, नाही ना तुम्हाला माझं आवड, तुम्ही तुमच्या घरी बरे, आम्ही आमच्या घरी बरे, काही जास्त बोलायची गरज नाही, असे ज्ञानदेव सांगत नाहीत. ते हेच सांगतायत, पण त्याची भूमिकाच भिन्न आहे. ते म्हणतात मी माझ्याच ठिकाणी आहे, तू तुझ्याच ठिकाणी आहेस. असे आपण दोघेही आपापल्या ठिकाणी राहिलो तरी आपली भेट झालेलीच आहे, म्हणजे सिद्ध आहे. जे ती भेट कधीच मोडणार नाही आहे किंवा ती होणार नाही असं असणार नाही. त्याचं कारण असं म्हणाले की मला तुझी भेट घ्यायची अशी भूमिका नुसती निर्माण झाली की म्हणाले त्या क्षणी तुझं तू पण संपतं, त्याच्या आधी माझं मी पण संपतं. आणि त्यामुळे माझं मी पण संपल्यावर तुझं वेगळं तू पण शिल्लकच राहत. तू माझ्या त्या मीपणाबरोबर मावळून जातोस, आपण दोघेही मावळतो. मग काय खाली शिल्लक राहतं? आत्मतत्व फक्त उरतं, बाकी खाली दुसरं काही राहत नाही. जे तू आणि मी पण ह्याच्यापेक्षा विरहित आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. तिथं द्वैत भाव मुळीच नाही. कारण तू आणि मी हे द्वैत आहे, हे द्वैतच तिथे नाही. मी तुला भेटायला यावं हे द्वैत आहे, पण तुझ्या माझ्यातला हे आत्मतत्व राहिल्यानंतर हा द्वैत भाव मावळून जातो. ती अक्षय भेटी साच असे. ती आपली भेट कशी आहे? अखंड आहे. आपण दोघंही त्या आत्मस्वरूपात आहोत आणि आपण दोघंही एकमेकांना भेटत आहोत. म्हणाले जेथ तुटीची भीती नसे, तिथे ताटातूट होणार आहे हे भयच नाही आहे. ती सिद्ध भेटी सहज असे, ती सहज अवस्थेत आहे. म्हणून आपण मगाशी म्हटलं ना, हे सगळ्या गोष्टी, सगळे तर्क किंवा सगळ्या मांडणी ह्या व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारांनी येतच असतात. तर तसं तू तुझ्या ठिकाणी त्या सिद्ध भेटीत आहेस, मी माझ्या ठिकाणी त्या सिद्ध भेटीत आहे. आणि म्हणून म्हणाले ती जी सिद्ध भेट आहे ती आम्हाला अनायासे लाभलेली आहे, म्हणजे कुठल्याही प्रयत्नाशिवाय लाभली आहे. कारण का? आपण दोघंही सहज स्थितीत असू तेव्हा, असतो तेव्हा किंवा असलो तर. कारण चांगदेवाची स्थिती अजून तयार व्हायची आहे. माऊलींनी त्याला आता पुढे सांगितलं आहे हे सगळं तू समजून घे वगैरे, पण आत्ता या क्षणी ती अक्षय भेट कशी हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आपल्याकडे एक वचनच आहे, उत्तम सहज स्थिती, मध्यम धारणा ध्यान, अधम पूजा अर्चा, अधमाधम तीर्थाटन. या अद्वैत सिद्धांताच्या भूमिकेमधून त्यांनी म्हटलंय की उत्तम आहे सहज स्थिती, की या सहज भावामध्ये मनुष्याने नेहमीच राहावं, तेच उत्तम आहे. पण आम्हाला जर त्या उत्तम भावामध्ये राहता येत नसेल तर निदान अधिकाधिक काळ धारणा ध्यान, की आम्ही धारणेत असावं. चांगली धारणा अंतःकरणात ठेवून सर्व दिवसभराचा किंवा जीवनाचा जो प्रवास आहे तो त्या धारणेसहित करावा. ती जी धारणा आहे ती मग आमचं एखादं आराध्य दैवत आहे, एखादा नाममंत्र आहे, एखादं स्तोत्र आहे, एखादं सूक्त आहे, काय जे आम्हाला पटेल ते, की ज्याच्याशी आमच्या मनाला बांधून ठेवलं आहे. विचार चालू आहेत, व्यवहार चालू आहे, आमच्या काय कर्म आहे, विहित कर्म आहे, दैनंदिन कर्म आहे, काय असेल ते चालू आहे. पण ते सगळं चालत असताना सुद्धा आमचं जे मन आहे ते कुठं बांधून ठेवलं आहे? देशबंध चित्तस्य धारणा, त्या एका स्थानाला बांधून ठेवलं आहे. त्या स्थानापासून त्या मनाने हलायचं नाही आहे, तिथंच त्यांनी थांबून राहायचं आहे. आणि मग तिथे थांबलेलं जे मन आहे ते थांबलेलं मन हे बाकीचा व्यापार व्यवहार करताना म्हणाले शहाण्यासारखं वागेल. म्हणून ही साधना म्हणून धारणा ध्यान मान्य करा, नाहीतर उत्तम सहज स्थिती, मध्यम धारणा ध्यान, अधम पूजा अर्चा. म्हणाले आम्हाला हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप जेव्हा होता येत नाही तेव्हा आम्हाला त्याची सगुण मूर्ती बाहेर बघावी लागते. चालेल म्हणाले, पण काय करणार, आपण ज्या पायरीवर आहोत त्या पायरीवर. आणि म्हणून म्हणाले की तो बाहेर काढून जो हृदयात आहे त्याला हृदयातून बाहेर काढतो, समोर प्रस्थापित करतो
आणि त्याला समोर ठेवून मग तो कल्पना करतो. कारण कल्पना अधिक ढोबळ होत जाते ना. सहज स्थितीमध्ये कल्पना अत्यंत सूक्ष्म आहे. कल्पना म्हणजे ती धारणा अत्यंत सूक्ष्म आहे. त्याच्यानंतर धारणा आणि ध्यान, धारणेनंतर ध्यानाला बसला की पुन्हा ती सूक्ष्मतेकडे जाते. त्यानंतर पूजा अर्चे करता ते आतलं बाहेरच काढून ठेवलं. म्हणाले हृदयस्थ जे होतं ते आम्ही बाहेर काढून समोर मूर्तीमध्ये आणलं. म्हणजे त्याला किती ढोबळ केलं आम्ही. वास्तविक पाहता त्या मूर्तीला आम्ही आमच्या हृदयात प्रस्थापित करायचं, तर आम्ही तिला बाहेर काढून ठेवलं. मग आम्ही तिचं जे काही आम्हाला आमच्या सुखाकरता तिचे जे सोहळे करतो, उत्तमोत्तम फुलं वाहतो, उत्तमोत्तम वस्त्रप्रावरणं, उत्तमोत्तम नैवेद्य, अनेक प्रकारचे जे आम्हाला आवडेल अशा प्रकारचं फुलांच्या सजावटीने आम्ही ते रूप अधिक देखणं करतो, दागदागिन्यांनी देखणं करतो. जे आमच्या हौसेने आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही त्या पूजेमध्ये मन रमवतो. कारण मन रमवायचं आहे, मनात प्रेम उत्पन्न करायचं आहे. मार्ग एकानंतर एक खाली उतरतात आणि अधमाधम तीर्थाटन. ते म्हणाले माणसाला एका ठिकाणी राहून मन लावताच येत नाही. तेव्हा मनुष्याला सारखं भटकावंसं वाटतं. ह्या क्षेत्राला जाऊ तिथं दर्शन घेऊ, त्या क्षेत्री जाऊ दर्शन घेऊ. आजकाल कसं आहे माणसाचं की तो ईश्वरी भूमिकेकडे वळत नाही किंवा ईश्वरी तत्वामध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करत नाही. पण त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा त्याला कंटाळा येतो तेव्हा त्याला असं चला 2 दिवस कुठेतरी गावाला जाऊन येऊ. माणसाला हा जो बदल हवा असतो हा अत्यंत अस्थिर मनाचा आहे. म्हणजे साधनेच्या दृष्टीने विचार केला तर ज्याचं मन फार स्थूलामध्ये रमलं आहे किंवा ज्याच्या मनाचं चांचल्य बऱ्यापैकी आहे त्याला जरा भटकून येऊन चेंज पाहिजे असतो असं माणूस म्हणतो. की चेंज त्याला बाहेर गेल्याशिवाय मिळत नाही. त्याला त्याच्या कामातला विचार बदल पुरेसा होत नाही, त्याच्या विचारातला बदल पुरेसा होत नाही, त्याच्या घरातल्या त्याच्या दैनंदिन कृत्यांमधला बदल पुरेसा होत नाही. तर त्याला कुठेतरी जाऊन बदल हवा असतो. म्हणून ते म्हणतात अधमाधम तीर्थाटन. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की अरे ही आपली सिद्ध भेट दोघांमध्ये सहज झाली असती. मी त्या आत्मस्वरूपाशी आहेच, तू त्या स्थानावर आलास की त्याचा आनंद आहे. डोळ्याचे भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न डंडळीत. डंडळीत म्हणजे डळमळीत न होता. हा दृष्टांत आपल्या आत्तापर्यंत येऊन गेलेल्या दृष्टांतांकरताच आहे. म्हणाले डोळ्याचे भूमिके, डोळ्याचा विचार जर आम्ही केला तर डोळा चित्र होय कौतुके. म्हणजे डोळा बंद केला आणि त्या डोळ्यावर जरा असं जोरात दाबलं तर आतमध्ये काहीतरी आकृत्या उत्पन्न होतात. त्या डोळ्याच्या पुढे त्या प्रकाशाला एक प्रकारचं डिस्टॉर्शन येतं ना, त्याला अडथळे निर्माण होतात. डोळ्यामध्ये जी एक दृष्टी आहे किंवा हे द्रष्टृत्व आहे, तर हे द्रष्टृत्व जे आहे त्याला आम्ही ते दाबल्यामुळे त्याच्यावरती विकृती आणली ना. त्याच्यामध्ये त्या विकृतीमुळे निर्माण झालं. त्याच्यातून काय निर्माण झालं? चित्र निर्माण. काहीतरी असे बारीक बारीक गोळे कण काहीतरी वरखाली येते असं डोळ्याच्या पुढे निर्माण झालं. आणि तेणेची तो देखे न डंडळीता. कोण पाहतो? डोळाच पाहतो. त्याला कुठे इकडे तिकडे धावावं लागत नाही. तरीसुद्धा तो डोळा आपल्या डोळ्यापुढे निर्माण झालेलं चित्र पाहतो. म्हणजे इथे काय झालं म्हणाले, आम्ही डोळ्याची भूमिका लक्षात घ्या. डोळा घेतला, त्या डोळ्याला मिटला, त्या मिटलेल्या डोळ्याला थोडा दाबला. तो दाबला म्हणून काय झालं, त्या डोळ्यासमोर काही वेडेवाकडे आकार आकृत्या उत्पन्न झाल्या. कुणाच्या इथे डोळ्यातच उत्पन्न झाल्या. कुणाशी व्यवहार करतोय? डोळ्याशीच करतोय. आणि त्या आकृत्या उत्पन्न झाल्या हे पाहतो कोण? डोळाच. म्हणजे दुसरा कोणी पाहत नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात नेत्रबोटाने दाबिता होय त्याचे उत्थान. म्हणून जे दिसले काही ते अवघेच भासमयी. ते सगळा भासच आहे ना, ते प्रत्यक्ष डोळाच आहे तो. त्या डोळ्यात तिथे आत तसलं काही चित्र नव्हतं. ते नव्हतं तरी कसं झालं? ते नव्हतं तरी जरा डोळा दाबला म्हणून त्याबरोबर जे डोळ्यामध्ये, तो पण एक फेनॉमिनन आहे, एक घडलेला एक घटना आहे, एक त्याच्यातून निर्माण झालेली गोष्ट आहे.
म्हणाले ते म्हणून त्या बोटाने दाबलं की ते तसे चित्रविचित्र आकृत्या निर्माण होतात. तसे त्या आकृत्या निर्माण झाल्या. कोणावर झाल्या? डोळ्यावरच झाल्या. आणि त्या पाहिल्या कोणी? डोळ्यांनीच. म्हणजे आकृत्या निर्माण होणं ही भासमान होणं आहे मूळ डोळ्यावर. मूळ डोळ्यामध्ये काही आकृत्या आहेत का की ज्यासारख्या आपल्याला दिसत आहेत? नाही. त्या ठिकाणी उत्पन्न झाल्या आणि त्या उत्पन्न झालेल्या भासमान आकृत्या पुन्हा त्याच डोळ्यांनी पाहिल्या की ज्यांना अस्तित्व नाही, अशाच त्या डोळ्यांनी पाहिल्या. म्हणून हा जो यथार्थ भास आहे की योग्य भास आहे, हा दृष्टांत तुम्हाला वेगळा द्यायलाच नको म्हणाले. एक डोळा सगळंच आपल्या ठिकाणी निर्माण करतोय. तर ह्या यथार्थ भासाला काही मुळाशी असावं लागतं का? काही असावं लागत. काही नसतानाच भास होतो, काही नसतानाच जाणवतं. तैसी उबचदा गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. तसं म्हणाले तुझा माझा संवाद जो आहे तो झाला आणि परी न फूट पडला खरी आत्म्याची या ऐक्यत्वा. आता आपण जर अद्वैतात आहोत तर संवाद कसा? कारण संवाद म्हटलं की दोन आले. तैसी उपजता गोष्टी, गोष्टी म्हणजे संवाद, तसा तुझ्या माझ्यामध्ये उपजला संवाद म्हणजे निर्माण झाला संवाद. न फुटता दृष्टी, न फुटता दृष्टी कुठल्याही प्रकारे जाणीवेमध्ये फूट पडलेली नाही. आत्म्याची या ऐक्यत्वा, आत्म्याचा जो एकरूपता आहे त्या एकरूपतेला कुठेही तडा गेलेला नाही आहे. जरी प्रत्यक्ष भेटी झाली नाही तरी परी या संवादे झाला दुरी. काय झाला? हा जो संवाद आहे तो आमच्या दोघांच्यामध्ये जो झाला आहे, दुरी उभयता मधली निर्धारी. आम्ही कोणी दोन वेगळे होतो, ते म्हणाले फक्त तुला माझ्या भेटीची इच्छा निर्माण झाल्याबरोबर आमच्यातला जो दुरावा होता तो दुरावा शिल्लक राहिला नाही. म्हणजे प्रत्यक्ष भेट जरी आमच्यामध्ये नाही झाली, म्हणजे याचा अर्थ काय झालं? केवळ ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये एक स्फुरण निर्माण झालं. जे स्फुरण आहे ज्ञानदेवांच्या ठिकाणी भेट व्हावी हे असं जर स्फुरणच आहे, तर ह्या स्फुरणाबरोबर काय होतं म्हणाले की आमच्यामध्ये आपोआप एक संवाद झाला. म्हणजे तुझं पत्र हाच म्हणाले स्फुरणाचा विषय. व्यवहार आहे ना, मग कुठं झालं बघा ते पत्र आलं कुठं? व्यावहारिक सत्तेमध्ये. की त्यांना मिळालं पत्र कुठे? ते चांगले दोघे सगळेच भावंड बसलेली असतील, त्यांचा मनुष्य पुढे आला असेल, त्यांना ते आणून दिलं असेल, ते त्यांनी वाचलं. वाचल्यानंतर ते निवृत्तीनाथाने सांगितलं, ज्ञानदेवा यांना उत्तर लिहा. त्याला ठीक आहे, जशी आपली आज्ञा, म्हणून ते उत्तर लिहायला बसले. तर ते म्हणतात तसं की हा जो आमच्यामध्ये प्रत्यक्ष भेट जरी नाही झाली तरी हा पत्ररूप जो संवाद आहे हा संवाद लिहून काढला गेला. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये हा संवाद मांडला गेला. भले मुक्ताबाईंनी लिहिला असेल, भले सोपानदेवांनी लिहून घेतलं असेल, कुणीतरी लिहून घेतलं असेल आणि ज्ञानदेवांनी आपल्या तोंडाने सांगितलं असेल आणि ते लिहून झालं असेल. मग काय झालं म्हणाले? पण हा संवाद लिहिला, हे जे काही निर्माण झालं, काय निर्माण झालं? व्यावहारिक सत्तेमध्ये ज्ञानदेवांच्या प्रतिभेनी 65 ओव्या निर्माण करून त्या कागदावरती कोणाच्याही हातून होईना पण त्या उतरवल्या, त्या प्रत्यक्ष केल्या, एवढंच म्हणू आपण पाहिजे तर. त्या ओव्या प्रत्यक्ष केल्या. त्या झाल्याबरोबर ह्या सबंध पृथ्वी तलावरती कितीतरी असे जीव आहेत, असतील, होतील. त्या जीवांशी संवाद झाला का त्यांचा? नाही झाला. पण त्यांनी तो संकल्प केल्याबरोबर, ते पत्र इथे आल्याबरोबर, त्या पत्राला उत्तर दिल्याबरोबर, गुरु आज्ञा म्हणून ते काव्य लिहिल्याबरोबर ते काय झालं म्हणाले? परी या संवादे झाला दुरी उभयतामधील. दुरी आपल्या दोघांमधलं जे अंतर आहे ते अंतरच तुटलं, ते अंतर राहिलं नाही. म्हणजे कशात आहे? कुणाही आपल्याला जे वाटतं ना की देवाची अगदी मनापासून आठवण करावी, हेच सूत्र आहे. की आम्ही जर देवाला मनापासून आठवलं, संतांना मनापासून आठवलं, तर
ते आमच्या हाकेला धावून येतात. ते आम्ही जे त्यांना सांगतो, मागणं मागतो, त्यांची आठवण करतो, त्यांच्याविषयीचं प्रेम प्रकट करतो, त्यातून काय होतं? भेटलेलेच आहेत ते. ते आपल्या डोळ्याला नाही दिसले, ते कसे दिसतील? इथे ज्ञानदेवांनी काय सांगितलं आपल्याला, की अरे चांगदेवा, तुझी सुद्धा जर अशी स्थिती झाली ना, तर आपली ही भेट सिद्ध आहे असं समज. तर जोपर्यंत माझ्याकडून तुला भेटीविषयी मी 65 ओव्या लिहून पाठवल्या आहेत, तेव्हा मी त्या सिद्ध भेटीत आहे. आता तुझ्याकडनं जर तुला ते झेपलं आणि तुला जर ते जमलं, तर तुलाही त्या ओव्यांमधनं सिद्ध भेटच मिळणार आहे. तू माझ्याकडे येण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तुला त्या भेटीने प्राप्त आहे. म्हणजे त्याचं अद्वैतात या आत्मतत्वावरती, आत्मभावावरती किंवा आत्मस्वरूपामध्ये काय होतं, तर त्यांनी आपल्याला म्हणजे काय आहे, शब्दाचे वालिफ फेडीजे. शब्दावरची जी टरफलं आहेत ना, माऊली म्हणतात, मी लिखाण ती टरफलं काढून देतो तुम्हाला. अरूपाचे रूप दावीनं, जे रूपाला येणार नाही आहे ते मी माझ्या शब्दाची, माझा मराठीचा बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. तो इतका सामर्थ्यशाली आहे. ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. मी असेच शब्द तुमच्या पुढे देईन की तुम्हाला त्याचा अनुभव, अरूपाचं रूप पाहता येईल. आणि अतिंद्रिय तरी भोगवीन इंद्रिया करवी. हाही माझा म्हणाले पैजेचा विडा आहे, की तो परमात्मा काय तुम्हाला असा शब्दांनी वर्णन करून सांगता येणार आहे का? पण म्हणाले मी आहे ना, म्हणाले माझी वाणी आहे ना. माऊली सांगतात की माझ्या वाणीने मात्र ते अतिंद्रिय तुम्हाला तुमच्या कानानी, तुमच्या डोळ्यांनी, तुमच्या मनानी, तुमच्या तर्कानी, कल्पनेनी मी तुम्हाला उपभोगायला देईन. जे तुमच्या डोळ्यापुढे उभं राहील की हे काय आहे, हे कसं आहे, तसं ते त्याला म्हणतायत. किंवा आता आपण ज्या मुद्द्यावर होतो तो हा, की आपल्याला जेव्हा असं वाटतं की मी अगदी कळवळून माझ्या गुरूंची प्रार्थना केली, सद्गुरूंची मी प्रार्थना केली, त्यांच्यापर्यंत पोचली का नाही पोचली. आता हे त्याच्याकडे पोचली का नाही पोचली हे कंसात कशाला पाहिजे, ह्याची गरजच नाही. मी प्रार्थना केली, इथे बस आहे ना, इथेच थांबा. तसं होत नाही. कारण का, आम्ही कल्पनेने ग्रासलेलीच मंडळी आहोत. त्यामुळे केलेली प्रार्थना ही कितीही सात्विक आहे, ही कितीही निरपेक्ष आहे, तरी ती पोचेल की नाही माहीत नाही. आपण त्याच्या पुन्हा आपण काय करावं, म्हणजे आपलं जे मागणं आहे ते, आता आपण म्हणतो नाही खूप वेळा मागितलं खरं, पण आता ना अगदी खरं खरं मनापासून अगदी उत्कटतेने मग अरे मग आत्तापर्यंत काय करत होतो. म्हणजे माणसाला आपण काय करतोय, आपल्याला काय पाहिजे, त्यांनी आपल्याकरता करावंच करावं याच्याकरता साशंकता आहे, म्हणून हे इतकं सगळं करावं लागतं. काही नाही, तुझ्यावर सोपवलं आहे बस, तू करणार आहेस तू कर, मला विचार करायची काय गरज आहे. राम हमारा काम करे, हम करे आराम. आम्हाला करायचं काय कारण आहे, आम्हाला काही करायची गरज नाही आहे, तो आमचं काम कर. पण असं सोपवता आलं पाहिजे ना, असं सोपवलं की प्रश्न राहत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं ना, की त्या आत्मस्वरूपाच्या संबंध विश्वब्रह्मांडाला व्यापून राहिलेलं परमेश्वराचं जे जाणीव रूप स्वरूप आहे, त्या जाणीव रूप स्वरूपामध्ये सगळे सत्पुरुष आहेत. आम्ही रामकृष्णांना हाक मारली, ठाकूरांना आम्ही 10 वेळा विनंती केली, आम्ही ज्ञानदेवांना विनंती केली, आम्ही नामदेवांना विनंती केली. इथे आम्ही त्यांना लेबल केलं आहे, जे आम्ही त्यांना नावं दिली आहेत. त्यामुळे आम्ही नाव दिल्यानंतर नामदेवांना नामदेव म्हणून आम्हाला उत्तर द्यावं लागतं. ते नामदेव म्हणून आम्हाला म्हणतात, आम्ही नामदेव म्हटलं, ते म्हणतील माझ्या ठिकाणी काय फरक आहे, तू ज्ञानदेव म्हणाला काय नामदेव म्हणाला काय, काही फरक पडत नाही. पण तसं आमचं होत नाही. जसं समर्थांनी दाखवलं, व्यवहारामध्ये सगुणाची उपासना करताना माणसाला आपल्या आराध्य दैवताविषयीचं जे प्रेम आहे ते तसंच असावंच लागतं, असतंच. येथे उभा का रामा, मन मोहन मेघश्यामा. पंढरपूरला गेले, म्हणाले सीतामाई कुठे गेली, इथे तुम्ही एकटेच आहे, कमरेवर कसले हात ठेवलेत, तुमचं धनुष्यबाण कुठे गेलं.
आणि असे एकटे का इथे उभे राहिलात? मग आता काय त्यांना कळत नव्हतं का इथे विठ्ठल आहे, हा राम नाही आहे? कळत होतं. पण माझं आराध्य दैवत माझ्या स्मरणातून बाजूला जात नाही. इथे ते सांगतात, तिथे ते म्हणाले की ह्या आत्मस्वरूपाच्या पातळीवरती फक्त आमचं स्फुरण हे तिथे काय ताकदीने पोचतं, त्याप्रमाणे त्यांचा आमच्याशी संवाद आहे. आम्ही त्यांचं स्मरण करतोय, त्यांना पोचतं. कितीही वरवरचं असलं तरी पोचणारच. कारण ते त्यांचं स्मरण त्यांना जाणीव आहे ना, ते पूर्ण जाणीवेत आहेत. त्यांना माहिती आहे, ठीक आहे एवढंच करतो, बघू किती दिवस करतो, चालू दे त्याची साधना. ते सगळे आपल्याला स्वतः टेस्ट करायला बसलेलेच आहेत. तेही आपली परीक्षा घेतातच आहेत. ती उत्कटता येईपर्यंत आणि नसेल आली जाऊ द्या, कच्चा आहे, गेला अर्ध्यातनं सोडून. तसं म्हणाले, आता मी तू उपाधी ग्रास नाही ह्याच्या आधीच आहे. ह्या डोळ्याच्या भूमिकेवर त्यांनी सांगितलं. त्यानंतर आता ते म्हणतात की आता पुढच्या ओवीमध्ये तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, कुठल्याही प्रकारे जाणीव निर्माण न होता मी तू विण भेटी माझी तुझी. तुझ्या आणि माझ्या पलीकडे आता हा विषय आपल्याला नवीन नाही. आता मी आणि तू या उपाधी ग्रासून भेटी नुसती, म्हणजे आता मी आणि तू ह्या ज्या उपाधी आहेत त्याचा लय आता आत्मज्ञानामध्ये झाला आहे. ते भोगिली अनुवादी, की आता निव्वळ जी भेट उरली आहे ना, तिचा कसा अनुभव घेऊ पुन्हा पुन्हा, हीच तर त्याच्यातली मार्मिकता आहे. त्यामुळे आता आत्मस्थितीवर तू आलास. आता आत्मस्थितीवर मी तर आहेच, म्हणजे आपले सद्गुरू आत्मस्थितीवरच असतात. आम्ही त्यांचं स्मरण करतो, आम्ही त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. काय होतं म्हणाले, ते म्हणतात भेटू, प्रतिक्षणी भेटू आपण, काय अडचण आहे? भेटीला कुठेच अडचण नाही आहे. पण कोणत्या भेटीला अडचण आहे? एक आपण जर छोटी कथा पाहिली तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजां सदैव वैकुंठाला निघून गेले. त्यांच्या कन्येच्या गावाहून एक मनुष्य दर महिन्याला देहूला जात असे आणि वडिलांची खबरबात घेऊन मुलीकडे भागूबाईकडे येत असे. भागी म्हणायची, कसे आहेत माझे वडील? ते म्हणायचे, चांगले आहेत, तुला आठवण केली तुझी, ठीक आहे. आणि मग तो माणूस 3-4 महिन्यात आलाच नाही. म्हणाली, असं कसं झालं? माझ्या वडिलांच्याकडे हा भेटायला गेला की नाही? काय झालं? ह्याला बरं नाही का? असं कसं घडलं? त्यामुळे तिला जरा वाईट वाटलं. ती त्यांना भेटायला गेली. म्हणाली, मी माझ्या घरून मुद्दाम आले, आज 4 महिन्यात तुम्ही भेटला नाही आहे, काय कारण झालं? ते आता काय विचारे बोलणार, हिला माहिती नाही हे त्यांना कळलं. ते म्हणाले, आपण तुझ्या घरी जाऊ. मग तिला घरी आणलं. आणल्यावर त्यांनी सांगितलं की बाळ, तुझे वडील सदैव वैकुंठाला गेले. म्हणजे मला सोडून, मला न सांगता मला सोडून जातील, त्याच्यात काही नवल नाही. कारण शेवटी मला एवढं कळतं आहे, केव्हा तरी माझे वडील मला सोडून जातील. पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं कसं नाही? मी एवढी त्यांची लाडकी मुलगी, पण त्यांनी नाही मला सांगितलं की मी जातोय म्हणून. असेच निघून गेले. मला ती तिथं जी बसली दरवाज्यात त्यांच्याशी बोलताना, ती म्हणाली, आता हे मला अवघड आहे. माझ्या वडिलांच्या काय माझी चूक झाली ज्यामुळे माझे वडील मला भेटत नाही आहेत, भेटले नाही आहेत, त्याचं तिला फार दुःख झालं. आणि सगळे घरातल्या लोकांनी समजावलं, अगं असेल नसेल कळवलं, मोठे अधिकारी पुरुष आहेत, ते त्यांच्या पद्धतीने गेले, तुला सहन होणार नाही वगैरे वगैरे पुष्कळ झालं. पण ती उठायला तयार नाही. ती तिथेच दाराशी बसलं. रात्र झाली. तो घराचा दिंडी दरवाजा बंद करायला पाहिजे तसा बंद केला. त्या दाराच्या इथनं काही ती हालायला तयार नाही. आणि रात्री 12:30-1 नंतर दारावर थाप पडली. तिथे बसून आहे सारखी रडते आणि वडिलांची आठवण करते. दार उघडलं. समोर तुकाराम महाराज उभे. ते म्हणाली, बाबा तुम्ही इथे आला. तो म्हणाले, तू अत्यंत उत्कटतेने माझ्या दर्शनाची ओढ घेतलीस म्हणून म्हणाले तुला भेटायला मी इथे आलो. पण म्हणाले, हे आता पहिल्यांदा आणि शेवटी. असं म्हणाले करायचं नाही. माझ्या दर्शनाच्या भेटीकरता तू अशी तळमळ करायला लागलीस तर म्हणाले त्या पंचमहाभूतांचे सगळे पांघरुणं घेऊन मला इथे यावं लागतं. काय आवश्यकता इथे येण्याची? असं तू माझ्या भेटीला सिद्ध हो. तू मला प्रतिक्षणाला भेटशील,
माझ्या आत्मस्वरूपावर भेट ना मला. भागवायचा अधिकार मोठा आहे. ती मोठी अधिकार संपन्न स्त्री झाली. वडिलांनी आशीर्वाद दिला की बाई गं, तुला जर मला भेटायचं असेल, एवढं प्रेमाने तुझं वडिलांवरती, वडील तुला नक्की भेटतील त्या स्थितीत. म्हणून माऊली सांगतात की हे जे उपभोगणं आहे, अरे चांगदेवा तुला असं वाटतं का एकदा तू मला भेटला मी तुला भेटलो झालं? म्हणाले असं नाही, मी ह्या स्थितीत आहे, तू पण ह्या स्थितीत ये. आणि ही भेट कशी आहे? पुन्हा 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 पुन्हा. तोंडामध्ये जर आपण आवळा ठेवला आणि पाणी प्यायलो तर ते तोंडातलं इतकं गोड पाणी घोळून घोळून मनुष्य पितो. म्हणाले मुखामध्ये त्याची गोडी आहे, ती पुन्हा पुन्हा इकडे इकडे इकडे, तसा शब्द वापरला. ते भोगिली अनुवादी म्हणजे पुन्हा पुन्हा. घोळू घोळू आले, घोळ घोळू. आपण भेटणार, एकदा भेटून काय करायचं आहे? कायम ज्या ज्यावेळी भेटावं असं वाटेल त्यावेळी. मी देहभावाला जाईनही कदाचित पृथ्वी तलावर, तूही कदाचित माझ्याबरोबर शिष्य म्हणून येशील, आम्ही बरोबर असू देहाच्या पातळीवर. तसे नसू, तू पृथ्वी तलावर असशील, मी इथे असेन, तरी तू कुठे मला दूर आहेस, तू कायम मला भेटू शकतोस. म्हणून हा जो अनुवादू आहे, ही अनुवादी म्हणजे पुन्हा पुन्हा जी भेट आहे, ती भेट कशी आहे? घोळ घोळू, पुन्हा पुन्हा कितीही वेळा. तुझ्या मनात जितक्या वेळा, ते तर संपणार आहे कुठे, तुला जितक्या वेळा वाटेल भेटावं असं भेटतच राहा. आणि म्हणून भगवंताच्या भेटीमध्ये आपल्याला जो आनंद असतो त्याला नमस्कार, रोज नमस्कार. आपण असं म्हणत देवा काय आहे रोज तुला नमस्कार, हीच मूर्ती, हेच कपडे, काय नमस्कार, जरा काहीतरी बदल कर तुझ्यामध्ये, असं नाही वाटत? त्या रूपाचा कंटाळाच येत नाही ना, ते रूप तसंच आवडतं आणि त्या रूपाशी आपण एकरूप होतो. तसे ते सांगतायत की अरे आता जे तुला कळलं आहे आणि जे माझं आहे, ह्या भेटीचं तू पुन्हा पुन्हा आस्वाद घेत राहा, त्याचं आस्वादन करत राहा. रुचतिया चेनी मिसे, रुचिते जेवी जे जैसे, का दर्पण व्याजे दिसे, देखते जेवी. म्हणाले दर्पणाच्या व्याजे म्हणजे निमित्ताने, आरशाच्या निमित्ताने. जसं आपल्या घरातला आरसा आपण एकदा पाहिला आपला चेहरा की आपण लगेच कोणाला तरी देऊन नाही, आता काम झालं हो, पाहिलं एकदा आरशात आम्ही, असं नाही, पुन्हा पुन्हा पाहतो, दिवसातून पुन्हा पुन्हा पाहतो, आयुष्यभर पाहतो. ते म्हणाले अहो त्या दर्पणाच्या मिशानी, त्याच्या माध्यमातून आम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा पाहण्याचा आनंद घेतो. तसा म्हणाले अरे चांगदेवा, तुझ्या माझ्या भेटीचा आनंद घे ना पुन्हा पुन्हा, तुझ्या रुचीचा. म्हणून आता आपल्याला उत्तर कशाचं दिलं त्यांनी की त्या आत्मस्वरूपामध्ये, त्या दृंगमात्र स्थितीमध्ये कोण नाही, सगळ्यांचे सद्गुरू आहेत. कोणाचेच सद्गुरू नाहीत असं नाही, सगळ्यांचे सद्गुरू तिथे आहेत. पण बोलावणारा फक्त आपल्या सद्गुरूला बोलावतो. त्याचं कारण का? रुचितयाचेनी मिसे. आम्हाला कशाची रुची आहे? रुचतिया. आम्हाला काय रुचतं? मला माझे सद्गुरू रुचतात. शेजारचा म्हणतो त्याला त्याचे सद्गुरू रुचतात. ते म्हणतात काही अडचण नाही, तिथेच भेट आहे. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की रुचतियाचेनी मिसे, रुचिते जेवी जे जैसे. आपल्या रुचीचंच आपण जेवतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधीच विचार, थाळी आहे का, आला कार्ट? नाही नाही आहे, तुम्हाला काय पाहिजे घ्या. म्हणजे आपण म्हणतो मग त्यांना ती थाळी पटतच आहे, आपल्याला काही ती थाळी जात नाही की झालं, तुमच्या रुचीचं भोजन घ्या, तुम्हाला काय घेऊन खायचं आहे ते तुम्ही खा. तसं ते म्हणतात की त्या दृंगमात्र सत्तेमध्ये तुमच्या रुचीचं सगळंच भरलेलं आहे. तसंच हा आरसा दोन दृष्टांत दिलेत त्या चोवीमध्ये. आरसा समोर आहे. आता आपल्याला, आपण स्वप्रेमी काय कमी आहोत? आपलं प्रेम तर स्वतःच्या बाहेर जातच नाही. तर म्हणाले आपल्या प्रेमाने आपण त्या आरशामध्ये आपल्याला किती वेळा पाहतो? मला पाहतच राहतो, पुन्हा पुन्हा पाहतो. कधी पाहण्याचा कंटाळा आला, कधीच आला नाही. आयुष्यभरात विचार केला तर कोट्यावधी वेळा का अब्जावधी वेळा माहीत नाही आपल्याला, पण पाहतोच आहे. तसं ते म्हणाले आता चांगदेवा पाहतच राहा, आता सतत पहा. तुला आवड आहे ना, भेटीची आवड आहे ना, भेटच घेत राहा माझी.
म्हणाले जशी पदार्थाची जी गोडी आहे ना ती जिभेला कळते, आणि त्या जिभेची जी गोडी आहे त्या गोडीचा रुचितेची या जे रुचतं तिला आवडतं त्या चवीचा पदार्थ मिळाला. वास्तविक पाहता मला फिक्कं आवडत असेल, जास्त गोड आवडत नसेल, पुरणाची पोळी मला अगदी मिष्टप गोड आवडत असेल, कारण बाबा इतकं गोड तोंडात घालवत नाही, मला कमी गोड आवडते. आता जीभ माझी, रुची कोणाची? जिभेची. कारण दुसऱ्या कोणाला रुची नाही आहे, त्या जिभेची रुची काय? तिला खूप गोड पाहिजे. पदार्थ कसा केला आहे तर लगेच घरामध्ये पूर्वीच्या अगदी आया वगैरे प्रत्येक मुलाची आवड जाणून, हिला गोड आवडतं, हिला असं नाही आवडत, तिला तसं नाही आवडत, असं करून ती त्या एका गोष्टीचे 4 प्रकार करून प्रत्येकाच्या आवडीचं करून खायला घालतात. तिला हिला खूप आवडतं ना, हिच्यासारखं गोड केलं, बघ तुझ्याकरता अगदी गोड पोळी केली. मग आपण म्हणतो एकदम पसंत, आम्हाला एकदम आवडली, माझ्या आवडीची झाली, की आम्ही ती पुरणाची पोळी खातो. जेव्हा ती पुरणाची पोळी आम्ही खातो त्यावेळी कोण खातो आणि कोणाचा संबंध? म्हणजे फक्त जीभ आणि ती वस्तू ती त्या गोडीची आहे आणि जिभेला ती गोडी कळती आहे. जिभेला ती फिक्की करून द्या, आपण आहो ते गिळवे ना, घास तोंडात फिरायला लागला. आता घास फिरतो म्हणजे काय होतं आपल्याला त्याचं हेच करता येणार नाही की ही कृती कशी होऊ शकते. घास आपल्या मनाने कसा फिरायला लागतो, पण तो फिरतो, आपल्या तोंडामध्ये तो राहायला तयार नसतो. तसं इथे त्यांनी सांगितलं की दुसऱ्यात काय रुची आहे हो, दुसऱ्यात काही रुची नाही आहे, माझ्या रुचीचं जे आहे. म्हणून ते म्हणतात रुचतियाचे निमिसे, जे माझ्या आवडीचं आहे ते माझ्या आवडीचं मला मिळालं. की आता मनुष्य इथून निघाला, मुंबईत गेला, ज्याला रामकृष्ण मठाची ओढ आहे तो पहिल्यांदा जाताना नव्याने जाणार आहे, पहिल्यांदा मुंबईत जाणार, तो म्हणतो मुंबईत कुठे कुठे मठ आहेत का, काय त्यांची व्यवस्था आहे, कसं जाता येतं, पत्ता सांगा, टेलिफोन नंबर द्या. का? रुचती याचे निमिसे, रुची त्याची आहे, दुसऱ्याला रुची. तो म्हणतो की नाही मला ताज कुठे आहे सांगा, मला ताजला उतरायचं आहे, तो ताजचा शोध घेत जाईल. ज्याच्या त्याच्या रुचीचं भोजन ज्याचं त्याला जेव्हा मिळतं तेव्हा दुसरं काही आणि कोणीही नसतं, फक्त ती जीभ आणि ती रुची असणारा तो पदार्थ. त्या दोघांची पक्की गाठ पडली कीच ते दोघे एकत्र येतात. आणि म्हणून म्हणतात की ही आमची जीभ आहे, ही कशी आहे? डिमांड आणि सप्लायच्या जातीवरची आहे. काय पाहिजे आत्ता तुम्हाला? तिखट पदार्थ. ओ मला तिखट पदार्थ खाता येतो, की ती जीभ म्हणते की तू खायचं तिखट खा, चला तो तिखटाचा पदार्थ यांनी खायला घ्या, भरपूर तिखट, हो भरपूर तिखट. म्हणजे त्या जिभेला त्या चवीनी तो पदार्थ खाता येतो. आंबट आंबट, तुरट तुरट, गोड गोड. आले प्रत्येक चव सगळ्याची रुची ती घेऊ शकते. ती रुचीच खरी असते, बाकी कशाला अर्थ नसतो. ना त्या जिभेला अर्थ असतो ना त्या पदार्थाला अर्थ असतो. कारण एकाच्या रुचीला तो पदार्थ एकदम परफेक्ट, तो म्हणतो एकदम आपल्या चवीचं झालं. ती जीभ म्हणते बिलकुल मला आवडतं तसं, एकदम भेळबीळ खाल्ली की म्हण अरे मूळ साफ हो गया, की मस्त चांगली झणझणीत भेळ खाल्ली, त्याला बरं वाटलं जिभेला. त्याच्यात भेळ महत्त्वाची का जीभ महत्त्वाची? ते म्हणाले कुणीच नाही, फक्त रुची राहते, ती फक्त रुची, दुसरं काही राहत नाही. म्हणाले रुचिरूप सर्वथा, तेथे भेदाची नसे वार्ता. रुचीशिवाय दुसरं काही राहत नाही, त्या रुचीच्या ठिकाणी भेद असत नाही. अवघ्या रुची तत्वता. आता कुठे राहतात ह्या सगळ्या? जिभेपाशी. म्हणजे बोलायचं आहे कोणाबद्दल? रुचीबद्दल. तिचं स्थान कोणतं? जीभ. हे जे काही कथिले येथ ते जिव्हेच्या रुची प्रित्यर्थ, या एका गोष्टी विरहित सांगण्याचा हेतू नसे. जीभ महत्त्वाची का रुची? रुची महत्त्वाची. जीभ सगळ्यांच्या मुखात आहे, प्रत्येकाच्या मुखातल्या जिभीला सगळ्या प्रकारचे चवी कळत असतात, त्यांना प्रत्येकाला कळतं. तो असा माणूस म्हणत नाही मला फक्त गोड द्यावं कारण मला मिठाची चव कळतच नाही, असं काही होत नाही. त्याला मिठाचा पदार्थ आवडणार नाही, पण रुची सगळी आहे. पण विषय कोण आहे? रुची. बस ही कुठेही कोणत्याही स्थितीत कशाच्याही माध्यमातून प्राप्त व्हावी आणि तृप्ती द्यावी, ती रुची आहे. म्हणजे माऊली काय म्हणते?
तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे म्हणते. ती म्हणते तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे की चांगदेव आणि ज्ञानदेव हे त्या आत्मस्वरूपामध्ये, त्या जाणीवेच्या प्रांतामध्ये किंवा त्या दृङ्मात्रामध्ये, सर्वदूर पसरलेल्या दृङ्मात्रात ह्या दोघांची भेट झाली आहे. म्हणजे ह्यांनी त्याला भेटावं हा भाव निर्माण झाला आहे. शिल्लक काय आहे? ज्ञानदेव किरकोळ आहे किंवा त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. नामदेव विचार करण्याच्या दृष्टीने किरकोळ आहे. मग महत्त्वाचं काय आहे? भेट. आत्मतत्वाच्या ठिकाणी आत्मतत्वाचं अद्वैत प्रकट करणं, ते अद्वैत तिथे निर्माण होणं. म्हणून शब्द कोणता घेतला? स्फूर्ती. म्हणून त्या दृङ्मात्र तत्वाच्या इथे स्फुरण आहे. कुठून आली भेट आणि त्या भेटीला अस्तित्व काय? भेटीचं अस्तित्व म्हणजे ते स्फुरण आहे. त्या भेटीचं स्फुरण आहे. ज्ञानदेवांचं स्फुरण, चांगदेवांचं स्फुरण स्वतंत्रपणे विचारात घ्या न घ्या, कारण त्या एका स्वतंत्र स्फुरणाला स्थानच नाही, कारण ते त्याच्याकरता स्फुरित होतच नाही. चांगदेवाचं नाव घेतलं की यांचं स्फुरण संपलं, ज्ञानदेवांचं. आणि त्यामुळे ज्ञानदेव त्या आत्मरूपामध्ये हरवून गेले. आता ती थिअरी आपण बघितली, त्याच्या मागची भूमिका आपण बघितली. म्हणून ते म्हणाले भेट ही अनुभूती, एवढंच फक्त सिद्ध आहे. त्या अनुभूतीच्या पलीकडे कोण कसा हे काही शिल्लक राहत नाही. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्ट केली मेळी येची. म्हणाले हे सगळं जे आहे ना, हे सगळं वर्णनाच्या अतीत आहे. हे खरं म्हणजे मौनाचा विषय. म्हणून आपण मगाशी म्हटलं की जे रूपाला येणारं नाही आहे, जे अतींद्रिय आहे, ते माऊली म्हणतात मी तुम्हाला शब्दात आणून देतो, करा, त्याचा मागोवा घ्या. आणि म्हणाले त्याचा आनंद अनुभवा. आणि त्यांनी सांगितलं मौनाची अक्षरे भली. मौनाला काय अक्षर आहे सांगा? मौन कोणत्या अक्षरात येणार आहे? मौन कसं व्यक्त होणार आहे? तैसी अप्रमेये प्रमेये भरली. तसंच जो कोणत्याही प्रमेयाचा विषय नाही असा जो अप्रमेय आहे, असं जे आत्मतत्व आहे ते अप्रमेये प्रमेय भरली. त्या अप्रमेयानी प्रमेय भरली, इतके सिद्धांत आम्हाला मांडता आले. माऊलींनी ते शब्दात आणले आणि काय केलं? मौनाची अक्षर. त्या मौनाला म्हणून अक्षरात आणलं. कुणी आणलं? माऊलींनी. ते म्हणतात हे आणण्यासारखं नाही, रचोनी गोष्ट केली मेळीयेची. आणि म्हणाले केलं काय की ती मेळिया म्हणजे भेट, आपल्या भेटीचं रचोनी गोष्ट केली. म्हणून आता ह्या 65 ओव्या ह्या मी तुला रचून ऐकवल्या. कशाच्या? आपल्या भेटीच्या. पण शब्दरूप संपल्यावर या संबंध म्हणाले चांगदेव 65च्या 65 ओव्या बाजूला केल्या. शिल्लक काय राहिलं? शब्द नाही राहिले. आत्मपातळीवरती किंवा आत्मस्वरूपावरती अजूनही ज्ञानदेव चांगदेव भेट सिद्धच आहे. ते तिथेच आहेत त्या भेटीच्या सिद्ध स्थितीत. येची करून व्याज तू आपणा ते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. तसंच म्हणाले याचंच निमित्त करून आता हा खरा उपदेश. मी हे सगळं जे बोललो आहे, ज्ञानदेव म्हणतात की ते तू आपणा ते जाणी सत्य. हे आता या भेटीचं निमित्त झालं. हे 4 शब्दामध्ये मी लिहिलं. हे तू समोर धर आणि त्याच्यामधून तू तुला जाणण्याचा प्रयत्न कर. जैसा का दीप पाहत निज प्रकाशे आपणात. जसा दिवा आपल्या स्वतःला आपल्याच प्रकाशात पाहतो, तसं तू ह्या आपल्या भेटीतच तुला पहा. म्हणजे तुला माझ्या ऐक्यत्वाची जी का गोष्ट लिहिली साची, तिच्या सहाय्ये आत्म्याची ओळख करून घे तू. कारण का वाच? ह्या भेटीचं वर्णन तू का वाच? कारण ज्याच्यामुळे त्या वर्णनात तुला कळेल की माझं जे ऐक्यत्व आहे आत्मरूपाशी ते कसं आहे, ते कसं असतं. ते म्हणाले तू त्या पत्राच्या निमित्ताने वाचून घे आणि त्याच्या निमित्ताने तू तुझ्या आत्म्याची ओळख करून घे. कारण इथे कसं आहे, आपण जिथे आता थांबणार आहोत तिथे, की त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे की उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत.
आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. कोणी दुसऱ्याचा उद्धार करत नाही. ज्ञानेश्वर माऊली काय जे 5, 50, 100, 200 एकमेकांपासून मैलावर असतील तिथून वत्सा तुझे कल्याण असो असं म्हणत नाहीत. काही असं होतच नाही. वत्सानी त्याचं कल्याण स्वतः करून घ्यायचं. ते म्हणतील हे सगळं तुझ्याजवळ दिलं आहे, शिष्यात ते तू करून घे. आणि म्हणून ते म्हणतात की जैसा दीप प्रकाशे करून आपलेच रूप प्रकटवी जाण, तैसा तुझा माझा संवाद पूर्ण आत्मस्वरूप प्रकटवी. हा जो संवाद मी लिहून दिलेला आहे, म्हणाले चांगदेवा लक्षात ठेव, तुझ्यासमोर आत्मस्वरूप प्रकट होईल इतकं ह्या संवादाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणजे जे मी काही पत्री लिहिले ते तू विचारी आणि वहिले. पूर्णपणाने विचारामध्ये घे मी त्या पत्रात काय लिहिलं आहे. आपण म्हणतो, खूप छान शब्द मराठीत वापरतो आपण, पहिले वहिले म्हणतो. पहिले तर आहेच, पण ते पूर्ण आहे म्हणून वहिले. पहिलं आहे म्हणून अपूर्ण नाही आहे, म्हणून पहिलं वहिलं. काय इतके छान छान शब्द आपण त्या इंग्रजी शब्दांच्या मधून आपल्या आपल्या भाषेतली समृद्धी वापरत नाही म्हणून ती कमी होत जाते ना, शब्द मागे पडत जातात. तसं याच्या विचारे तुझं आपुले यथार्थपण कळून येईल. तू हे माझं पत्र वाचलंस की तुझं यथार्थ रूप काय आहे ते तुला कळेल. ते बी तुझा माझा संवाद झाला तो आत्म्याचेच स्फुरण भला. आपला संवाद म्हणजे काय? आपला संवाद म्हणजे काही नाही आहे, ते केवळ आत्म्याचं स्फुरण आहे. आपण काल जो विषय पाहिला तो, की शेवटी काय राहतं तर त्या आत्म्याचं स्फुरण राहतं आणि अन्य आधार नाही त्याला आत्म्याची या पलीकडे. ते स्फुरण फक्त आत्मतत्वावरच स्फुरित होत राहतं, दुसऱ्या कोणत्याच आधाराने होत नाही. त्यामुळे तू असं कधीच मनात आणू नको की ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये स्फुरित होते. नाही, जर त्या स्थानावर होत असेल तर तिथे आत्माच स्फुरण पावतो. ज्ञानदेव नावाचा कुणी XYZ नाही, तो काही करत नसतो, फक्त तिथे आत्मतत्व स्फुरण पावतं. आत्म्याची या पलीकडे अन्य आधार नाही त्याला. तुझ्या माझ्या आत्म्याठाई फरक येतुलाही नाही. सच्चिदानंद तो मी ही भावना करून घे. तू स्वतःच्या ठिकाणी तू सच्चिदानंद आहेस ही भावना करून घे आणि तुला सगळ्या ज्ञानाचा उलगडा होईल. आता बाकीचा विषय आपण उद्या, शेवटचा दिवस आहे तर उद्याला उरलेला विषय आपण पाहूया.